आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील सर्व मतदार हे आमदारकीचे उमेदवार आहेत असं समजून प्रत्येकाने आपल्या गावोगावी व्यवस्थित मतदान करण्यासाठी फेऱ्या काढाव्यात, जनजागृती करावी आणि शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने मला निवडून द्यावं। यावेळी शिट्टीच्या आवाजाने आष्टी परिसर दणाणून गेला। प्रचार शुभारंभाच्या निमित्त आष्टीत तिन्ही तालुक्यातील जनसागर उसळला होता। आष्टी शहरात ऐतिहासिक रोड शो झाला। मतदारसंघातील दहशत निपटून काढण्यासाठी मतदारांनी सज्ज व्हावं असं आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केलंय। आष्टी येथील बाजार तळावर आयोजित प्रचार शुभारंभाच्या सभेत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी माजी सभापती ॲडव्होकेट साहेबराव म्हस्के होते। या प्रसंगी व्यासपीठावर सौ दमयंती ताई धोंडे, युवा नेते डॉक्टर अजयदादा धोंडे, ज्येष्ठ नेते लालाभाऊ कुमकर, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, जिल्हा परिषद सदस्य रामराव खेडकर, रामदास बडे, वर्षाताई माळी, अशोकराव सवाशे, ॲडव्होकेट रत्नदीप निकाळजे, अभयराजे धोंडे, माजी सरपंच बबनराव आवटे, माजी सरपंच बाळासाहेब पवार, माजी सभापती सुवर्णाताई लांबरूड, रिपाई नेते अशोक साळवे, विठ्ठलराव बनसोडे, माजी सभापती नियामत बेग, सरपंच दादासाहेब जगताप, पांडुरंग गावडे, हरिभाऊ जंजिरे, किशोर खोले, राजपाल शेंडगे, गौतम ससाने, दिलीपराव काळे, माऊली पानसंबळ, महाराष्ट्र केसरी सईद चौस, देविदास शेंडगे, ॲडव्होकेट खेडकर, ज्ञानदेव केदार, दिलीपराव म्हस्के, युवराज सोनावणे, रघुनाथ शिंदे आणि इतरांची उपस्थिती होती। प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करीत नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सकाळी 10 वाजल्यापासून आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील जनसमुदाय आष्टीकडे येत होता। त्यामुळे नगर बीड रस्त्यावर मोठ्या संख्येने चारचाकी आणि दुचाकी वाहनांची गर्दी झाली होती। दुपारी 12 वाजल्यापासून प्रमुख कार्यकर्ते आणि मतदारसंघातील लोकांसह माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह कार्यकर्ते यांचा रोड शो झाला। रोड शो मध्ये मतदारसंघातील 18 पगड जातीचे लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। ढोल ताशा आणि हलगीच्या तालावर आपापल्या हातातील झेंडे मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। विविध वाहनांचा ताफा, विविध रंगांचे झेंडे, कार्यकर्त्यांची झुंबड, लोकांची गर्दी, शिट्ट्यांचा आवाज आणि महिलांची सभेला लक्षणीय उपस्थिती होती। रोड शो मध्ये कार्यकर्त्यांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि लोकनेत्या पंकजा मुंडे यांचे फोटो घेऊन मिरवत होते। त्यानंतर झालेल्या जाहीर सभेस आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मतदार बंधू भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी विचार करत होतो, उभा राहायला पाहिजे का नाही राहायला पाहिजे। मी पक्षाकडे तिकीट मागितलं, पक्षाने तळ्यात मळ्यात केलं। म्हणजे पंकजाताईचा पराभव झाल्यानंतर माझं तिकीट बी गेलं। तिकीट ज्याने विरोधी काम केलं त्याला गेलं। आणि आपल्याला ताईंना पराभव पत्करावा लागला आणि मतदारसंघातले शेकडो लोक रोज मला फोन करायचे आणि सांगायचं उभा राहावंच लागेल। मी त्याच्यावर विचार केला। गेले 4 महिने आपल्या मतदारसंघातल्या सर्व गावांना मी गेलेलो आहे, सर्व वाड्यांना गेलेलो आहे आणि लोकांनी मागणी केली की विधानसभेची निवडणूक लढवावी लागेल, तिकीट मिळालं नाही तर अपक्ष निवडणूक लढवा। मी त्याच्यावर विचार केला। मी आपल्या पक्षाचे संबंधित नेत्यांना सांगितलं, ताईबरोबर पण माझी चर्चा झाली आणि मी त्यांना सांगितलं की लोकांचा आग्रह आहे, अशा परिस्थितीमध्ये मला शांत बसता येणार नाही। केवळ लोकांच्या आग्रहास्तव मी ही निवडणूक लढवणार आहे। बंधूंनो, 80 साली सुद्धा मी अपक्ष निवडून आलो होतो। ज्यावेळेस मी लॉ कॉलेजमध्ये अहमदनगरला शिकत होतो त्यावेळेस आमची शेतकरी संघटना थोडी चळवळ होती आणि त्या चळवळीच्या माध्यमातून आणि जसं आता म्हस्के साहेबांनी सांगितलं, आष्टी पाटोद्यातले हजारो मुलं अहमदनगरला शिकायला होती। त्या सर्वांनी माझ्याबरोबर राहिले। ते अनेक मित्र आजही आपल्या व्यासपीठावर आहेत, कार्यकर्ते म्हणून काम करतायत। त्यामुळं मला यश मिळालं। आता नवीन पिढी मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागलेली आहे। सर्वांनी आग्रह केला निवडणूक लढवायला पाहिजे। 20 वर्षाचे पोरं फोन करून सांगतात निवडणूक लढवायला पाहिजे। मग आता ह्या निवडणुकीला आपण उभे आहोत, अर्ज केलेला आहे, तो टिकलेला आहे। आता आपल्याला चिन्ह शिट्टी मिळालेलं आहे। शिट्टी हे चिन्ह एवढं लकी असतं, जेवढे शिट्टीवाले आहेत ते नेहमी निवडून येत असतात। आपलं चिन्ह
ते पहिल्या मशीनमध्ये आहे. 2 मशीन असणार आहेत. पहिल्या मशीनमध्ये खालून शेवटचं आपलं शिट्टीचं चिन्ह आहे आणि ते 16व्या क्रमांकाला आहे. ते आपल्याला सर्वांना ध्यानात द्यायचे. मित्रांनो, मी बाकीच्या विषयावर बोलत नाही, पण मी आपल्याला सांगू इच्छितो, मागच्या विधानसभेला जे आता कमळाच्या चिन्हावर उभे आहेत त्यांनी आपल्या विरोधात काम केलं. माझ्याकडून पैसे बी नेले आणि मतदान बी विरोधी केलं. 5 वर्षापासून वाट बघतोय पैसे माघार कधी येतील. पण हा बाबा पैसे द्यायचं नावच घ्यायला, कारण यांना व्यवहार कळत नाही, यांना फक्त घ्यायचं कळतं. जल जीवन योजनेमध्ये, आष्टी पाटोद्यामध्ये जल जीवन योजना 70% ते स्वतः करतायत. 300 कोटीचे काम जल जीवन योजनेचे. मी दौऱ्यामध्ये अनेक लोकांनी सांगितलं, इकडून 50 पाईप, तिकडून 50 पाईप, मध्ये काहीच नाही. पाण्याची टाकी जुनीच आणि हिरं जुनीच, पैसे मात्र उचललेत. अशा प्रकारचा मोठा भ्रष्टाचार आपल्या मतदारसंघात झालेला आहे. हा बाबा भ्रष्टाचाराचा महामेरू आहे, महामेरू. आणि अनेक विषयात आता गावगाव दौरे चालू आहे. सांगतात की टाकळसिंग हिंगणी रोड, अहो मी 16 साली त्यासाठी विधानसभेत प्रश्न विचारले, त्यानंतर त्याला तरतूद केली. जो रस्ता ODR होता त्याला MDR केलं. त्यांच्या स्वतःच्या गावाला जाणारा रस्ता, जामगावला रस्ता जाणारा हा ODR होता, मी त्याला MDR केलं, म्हणून त्याला बजेट पडलं. आपल्या मतदारसंघातले 17-18 रस्ते त्याचा दर्जा मी विधानसभेत प्रश्न विचारून वाढवला आणि तिथून पुढे त्याची कामं सुरू झाली. असे अनेक कामं आपण मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात केलेली आहेत. या ठिकाणी बरेचसे आमचे ज्येष्ठ बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला मी सांगतो, मी पूर्वी 15 वर्ष आमदार होतो, त्या काळामध्ये आष्टी पाटोद्यामध्ये 1000 पाझर तलाव केले होते. 1000 तेच पाझर तलाव आहेत अजून. त्यावर नंतर बरेच वर्ष काही आमदार जर राहिले, त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी फक्त कमिशन घेतलं, पोलीस स्टेशनला दाखात घेतलं, गरीबावर खोटे केसेस केल्या, त्यांना दाबलं आणि त्याला धाकड धप्पा म्हणजेच दहशतीखाली वावरण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कुणीतरी मला सांगितलं की दहशतवाद मिटला पाहिजे. आपल्याला तो दहशतवादच मिटवायचा आहे, तो निपटून काढायचा आहे आणि तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. कुठला प्रसंग आला तर आम्हाला सांगा, आम्ही धावून तुमच्याकडे येऊ. या ठिकाणी सई चाऊस आहेत. पहिल्यांदा भाषण केल्यामुळं त्यांचा विषयांतर थोडं झालं, परंतु त्यांच्याकडे 100 मुलाची टीम आहे आणि आम्ही त्यांना सांगितलंय, उद्या कुठे अन्याय झाला धावून जायचं. मीही स्वतः धावून जाईल आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करेल. आपला मतदारसंघ जरी दुष्काळी असला, ऊस तोडणी कामगारांचा असला, तरी सुद्धा स्वाभिमानी आहे. अन्याय काही प्रमाणात लोकांनी सहन केला, पण तो अन्याय आता आपल्याला दूर करायचा आहे, तो अन्याय आपल्याला हटवायचा आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला जरूर माहिती, मी काल काही कार्यकर्त्यांना सांगितलं की ताईंचा पराभव झाला आणि माझं तिकीटच जवळपास गेलंच. ताईंना म्हणलं मी, माझी चर्चा झाली, ते म्हणले आता कसं आहे, मी पण जरी कोर कमिटीत असले तरी पण तिकिटाचं काय होऊ शकत नाही. तर मग तुम्ही सर्व बहादरांनी मला फोन केले, व्यासपीठावर अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर मी चर्चा केली, निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला. मी आपल्याला सांगू इच्छितो, मी एकटा काय उमेदवार नाही, तुम्ही सगळे उमेदवार आहात. तुम्ही सगळे उमेदवार आहात. होईन 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 होईन, काळजी नको, होईन. ते तुम्ही सगळे उमेदवार आहात. या बाजूला बसलेल्या भगिनी माता सुद्धा आता गावोगाव फेरी काढतील. 15 दिवस राहिलेत आणखी. गावोगाव फेरी काढायची, वस्त्या वाड्यांना भेटी द्यायच्या
कसल्याही परिस्थितीमध्ये आपली शिट्टी वाजवणार सगळे. तर माझी परत आपल्याला विनंती आहे की वेळ बराचसा झालेला आहे. तुम्ही सगळे सकाळी घरून निघालेला आहात. आता पुढचे 15 दिवस आम्ही तुमच्या गावामध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्या गावांना जाणार. एक दौरा माझा झालेला आहे, पुढचा दौरा मला करायचा आहे, तो मी करण्याचा प्रयत्न करीन. जरी एखाद्या गावात येणं झालं नाही तर संबंधित कार्यकर्त्यांनी आम्हाला भेटायचंय आणि थोडंफार नियोजन पण करायचंय. नियोजन पण आपण थोडंफार करणार आहोत. त्या जास्त पैसे खाल्लेले लोक एवढे पैसे आपल्याकडे नाहीत बरं का. पण आपण बहादुरीने लढणार, आपण नियोजन करणार आणि निवडणूक ही अटीतटीची करणार. त्यामुळं माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण सर्व उमेदवार आहात. आली रे आली, आली रे आली. आपलं चिन्ह शिट्टी आहे. शिट्टीवर बटन दाबून सहकार्य करा आणि आपल्या सर्वांचा विजय महोत्सव साजरा करा. सर्वांनी दोन्ही हात वरती करा. शिट्टी शिट्टी सर्वांनी हात वरती करा. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.